करा स्टार्ट करा। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनंतर आता जो मराठा एक झालाय तो फक्त झालाय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळे झालाय। आणि मनोजदादा जरांगे पाटील समाजासाठी पुढच्या येणाऱ्या पिढीला परत आपलं शिक्षण झालं, नोकरी बी झालं, पुढच्या येणाऱ्या पिढीला कळावं की कोण संघर्ष योद्धा तयार झाला आणि कोण आपल्याला कोणी आपल्याला आरक्षण मिळवून दिलं। आरक्षण ते नक्की भेटणारच आहे, पण हा पुतळा आपण त्यांच्या पुढच्या लोकांना याला कळावं की आपल्याला आरक्षण कोणी मिळवून दिलं। तर आपण त्यांचं मोजमाप त्यांचं परफेक्ट जाऊन पुसू तिथं या गावामध्ये जाऊन आपण त्यांचा सभा होती तिथं जाऊन आपण त्यांचं मोजमाप घेतलं। त्यांचं पूर्ण कपड्यांचं माप झालं, जसं की चेहऱ्याचं माप झालं, डोळे, केस सगळं आपण त्यांचं ओरिजिनल बसवले ते केस ओरिजिनल आहे। त्यांचा चेहरा परफेक्ट तुम्ही बघू शकता तर कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसतंय सगळं। पण त्यांच्या हाईट उंची बसणं आणि हे आरक्षणचा हा जो मुद्दा आहे जो मनोजदादांनी उचलून धरला, त्यामुळे आमचं सगळं माझ्या वडिलांची कल्पना होती की समाजासाठी आता काहीतरी केलं पाहिजे आणि समाजासाठी मनोजदादा खूप झटताय। दिवस ते उपोषण करताय, दिवस रात्र त्यांची स्वतःची तब्येतची न पर्वा करता ते फक्त समाजासाठी आरक्षण भेटावं म्हणून ते लढा लढताय। तर त्यांच्या आठवणीत माझ्या वडिलांची कल्पना होती की त्यांच्या आठवणीत आपण एक पुतळा बनावं आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला कळावं कोण संघर्ष योद्धा तयार झाला। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनंतर मराठा कोणी एक केला ते फक्त मनोजदादा जरांगे पाटील। तर पुढची माहिती माझे वडील पण देतील तुम्हाला। मनोज जरांगे पाटील मराठा संघर्ष योद्धा यांच्या जेवढं यांच्याविषयी बोलत तेवढं कमीच आहे। आम्ही त्यांचा जो संघर्ष बरेच दिवस बघत होतो 5-6 महिन्यापासून, पण नंतर आंतरोलीची ज्यावेळेस सभा झाली ती आणि लाठीचार्ज पण झालता, बघितलं की यांचं खरंच कार्य ही जी पब्लिक बघितली, त्यानंतर आम्ही ठरवलं की आता जरांगे पाटील साहेब यांच्यासाठी आपण काय करायचं, हे समाजासाठी एवढं करतात आपण पण काहीतरी केलं पाहिजे। काय करावं हे आम्हाला कळतच नव्हतं, पण नंतर लक्षात आलं की आपलं स्वतःचं वॅक्स म्युझियम आहे, ते तिथं आपण मेणाचा स्टॅच्यू बनवू की येऊन फ्युचर पिढीला कळल की आपल्या समाजासाठी संघर्ष कुणी केला। म्हणून आम्ही त्यांचा निश्चय केला पुतळा बनवायचा आणि पुसू तिथं जाऊन त्यांचं मोजमाप घेतलं आणि परमिशन घेतलं आणि त्यांचा पुतळा बनवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। आज आता फक्त त्यांची आतुरतेची वाट बघतो की त्यांनी 10 मिनिटं येऊन त्यांच्या स्टॅच्यूला त्यांनी व्हिजिट द्यावा आणि ओपनिंग करावा एवढंच बोलतो आणि विनंती करतो। एक मराठा लाख मराठा, येऊन येणार कोण, हेच कोण।